24 न्यूज इंडियन नांदेड़ में सभी दर्शकों का स्वागत है। आज हम नांदेड़ के प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड़ पर उपस्थित है और यहाँ पर आज एक सेशन हुआ है जो कि परमिट धारक जो ऑटो होते हैं, जो परवाना धारक ऑटो होते हैं, वो ऑटो चालकों के लिए और जो टैक्सी जो कार होते हैं और जो चालक होते हैं जो अमराठी है, जिनको मराठी नहीं आती है, उनके लिए मराठी का सेशन रखा गया था सीखने के लिए और कुछ सवाल जवाब हुए और उनको प्रशिक्षण शिविर में प्रशिक्षित किया मैडम ने। तो पहले तो मैडम आपका नाम बताइए और हाँ मैडम, तो ये बताइए जो आज अमराठी लोगों के लिए प्रशिक्षण शिविर रखा गया था, तो आपको कैसा रिस्पांस मिला और आपने क्या मार्गदर्शन किया और क्या जरूरी चीजें हैं जो हमारे मीडिया के माध्यम से लोगों तक पहुंच सके, चालकों तक पहुंच सके, तो थोड़ा सा मार्गदर्शन कीजिए। नमस्कार, मी डॉक्टर अनुराधा धनंजय पत्की। महाराष्ट्र माझा, माझी मराठी आपली ही संवाद भाषा आहे आणि यासाठीच महाराष्ट्र शासन परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ या सर्वांनी मिळून एक उपक्रम हाती घेतलेला आहे। आपण ज्या महाराष्ट्रात राहतो त्याची जी मातृभाषा आहे ती मराठी आणि ही मराठी प्रत्येकाला आली पाहिजे, ज्याच्यामुळे प्रवासी आणि चालक यांच्यामध्ये सुसंवाद घडून येऊ शकतो आणि यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। यासाठीच नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये आज मराठी प्रशिक्षणाची कार्यशाळा इथं मी घेतलेली आहे। या कार्यशाळेमध्ये आम्ही अतिशय जुजबी व्यवहारिक मराठी भाषा ही अमराठी चालकांना शिकवण्यात आलेली आहे। जसं की तुम्ही कुठे जात आहात, तुम्ही काय करणार, कुठे जायचं आहे, बसा, या, डाव, उजव अशा पद्धतीचे आपल्या दररोजच्या व्यवहाराच्या जीवनामध्ये जी मराठी आवश्यक आहे, चालकासाठी जी आवश्यक आहे आणि जो प्रवाशांसोबत त्याचा सुसंवाद घडू शकतो, कुठेही वाद होऊ नये यासाठी एक माध्यम म्हणून मी इथं प्रशिक्षण देण्यासाठी आज आले आणि अत्यंत सुंदर इथला प्रादेशिक परिवहन कार्यालयातील संपूर्ण अधिकारी असतील, इथले सर्व कर्मचारी असतील आणि आज प्रशिक्षणासाठी आलेले सर्व चालक असतील, या सर्वांनी खूप उत्स्फूर्त छान प्रतिसाद दिलेला आहे आणि ही कार्यशाळा आज छान संपन्न झालेली आहे। जे उर्वरित लोक आहेत ज्यांना अजून मिळालेले नाहीत, ज्यांची ही कार्यशाळा राहिलेली आहे अटेंड करण्याची, अशासाठी आपण सोमवारी परत एकदा एक अजून कार्यशाळा ठेवलेली आहे जिथे मराठीचं प्रशिक्षण देण्यात येत आहे। मॅडम, आमच्याशी बोलल्याबद्दल आपलं धन्यवाद। खूप खूप धन्यवाद। हा जो माझा पूर्ण सगळ्या तुमच्या अमराठी लोकांपर्यंत हा माझा एक संवाद संदेश पोहोचवा तुम्ही, की त्यांनी म्हणजे आता हे आम्ही फ्री मध्ये देत आहोत, कुठलंही शुल्क तुम्हाला इथे आकारण्यात आलेलं नाहीये, तर हे शुल्क न आकारता तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळणार आहे आणि हे सर्टिफिकेट तुमचं रिन्युअल परमिट असो किंवा लायसन्स असो, ह्या रिन्युअलच्या वेळेस तुम्हाला हे अत्यंत गरजेचं असं एक कागदपत्र तुमच्यापाशी असणं आवश्यक आहे। आणि हे घेणं कोणाला आवश्यक आहे? ज्यांच्याकडे परमिट आहे त्यांनाही आवश्यक आहे आणि ज्यांच्याकडे लायसन्स आहे त्यांनाही आवश्यक आहे। म्हणजे परमिट आहे आणि तुम्ही कोणाचे लायसन्स आहे आणि तुम्ही दुसऱ्या कोणाची तरी गाडी चालवत असाल तरीही तुम्हाला हे मराठी भाषेचं प्रमाणपत्र असणं अत्यंत आवश्यक आहे। धन्यवाद मैडम। धन्यवाद। आज हम उपस्थित है उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कंकरेज सर। आज यहाँ पर नांदेड़ आरटीओ ऑफिस में एक प्रशिक्षण शिविर लिया गया जो कि अमराठी लोगों को मराठी आती है नहीं आती है, कुछ सवाल जवाब किए गए और सर की ओर से ऑर्गेनाइज किया गया था। तो सर, ये कितना जरूरी है? महाराष्ट्र राज्यामधील ऑटो रिक्षा, टॅक्सी आणि इतर प्रवासी वाहतूक करणारे जे वाहन आहेत त्यांचे जे चालक आहेत, तर हे जे ह्या चालकांमध्ये जे गैर मराठी चालक आहेत, ज्यांची मातृभाषा ही मराठी नाही आहे, तर त्यांना मराठी भाषेचं
व्यावहारिक ज्ञान असणं गरजेचं आहे, जेणेकरून प्रवासी आणि चालक यांच्यामध्ये कोणताही वाद नाही होणार आणि सुसंवादच झाला पाहिजे. हे शासनाचं धोरण असल्यामुळे हा मराठी प्रशिक्षणाचा एक सत्र या कार्यालयामध्ये आज आयोजित करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये सौ अनुराधा पत्की मॅडम यांनी जे उपस्थित वाहन चालक, ऑटो रिक्षा वाहन चालक यांना मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच त्यांची मराठीच्या ज्ञानाबद्दल तपासणी देखील केलेली आहे आणि त्यांची आज नोंदणी करून त्यांना एक प्रमाणपत्र देखील भविष्यात देण्यात येणार आहे. सर अजून आहेत का? अशा प्रकारचे प्रशिक्षण हे जास्तीत जास्त जे ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी जे गैर मराठी आहेत त्यांच्यासाठी हे सातत्याने चालू राहणार आहे. याचाच भाग म्हणून सोमवारी देखील एक असे आपण सत्रशाळा आयोजित केलेली आहे आणि त्याच्यासाठी नांदेडमधील सर्व ऑटो रिक्षा गैर मराठी जे वाहन चालक आहेत त्यांना मी असं आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सत्राचा लाभ घ्यावा आणि आपले मराठी भाषेचं ज्ञान थोडं समृद्ध करून मराठी भाषा जतन, संवर्धन आणि तिचा मान वाढवावा अशी मी अपेक्षा करतो. हमसे बात करने के लिए शुक्रिया सर. धन्यवाद. आज जो मराठी अमराठी लोगों के लिए प्रशिक्षण शिविर हुआ उसके बारे में बताइए. मैं अहमद बाबा टाइगर ऑटो संगठन प्रदेश अध्यक्ष. जैसा कि आज अमराठी भाषा के बारे में जो मुस्लिम ऑटो रिक्शा चालकों को प्रशिक्षण दिया गया है, जो मराठवाड़ा के मुसलमान को मराठी आती है तो हमारा परिवहन मंत्री साहब से ये है कि मराठवाड़ा को वगड़ना चाहिए. जैसा मेट्रो सिटी में नागपुर, मुंबई जैसे सिटी में यूपी बिहारी है मानते, लेकिन मराठवाड़ा के अंदर कई को आएगा यूपी बिहारी ऑटो चलाने वाला. हमारा मराठी मुसलमानी आज बेकार है, उसको कोई उद्योग नहीं है बोल के वो खुद ऑटो चला रहा है. बाहर के स्टेट में से लोग आकर ऑटो क्यों चलाएंगे मराठवाड़े के अंदर? तो ये सख्ती नहीं किया जाए. सभी मुसलमानों को मराठवाड़े में रहते हैं तो मराठी आती है उनको. आज जो डॉक्टर नाम पता नहीं है मैडम का, वो आए प्रशिक्षण लिए, उसमें सारे रिक्शा चालकों ने अच्छे से सवाल के जवाब दिए उनके. तो मैं नांदेड़ के तमाम रिक्शा चालकों से गुजारिश करता हूँ कि आपको नहीं आती होंगी तो थोड़ा बहुत अपन सोशल मीडिया पे जाके सीख ले, क्योंकि प्रवासी जैसा हमारे रहमान साहब ने उनको सवाल किए थे कि कितने तकरार आए, तो यहाँ पर मराठी में हर रिक्शा चालक बोलता है, थोड़ा बहुत 19-20 होती है क्योंकि कंटिन्यू थोड़ी उसके घर में मराठी बोली जाती है. इतना ही बोलता हूँ मैं, मेरे 2 बात खत्म करता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जो मराठी लोगों को प्रशिक्षण दिया गया मराठी का, आप इसमें मौजूद थे तो कैसा हुआ प्रशिक्षण शिविर? प्रशिक्षण बोले तो मेरे को वो पता नहीं. वजह ये है, मैं पिछले 35-40 साल से ऑटो चलाता हूँ. अभी तक किसी पब्लिक को या ऑटो वाले को तकलीफ नहीं हुई, लेकिन ये जो गवर्नमेंट ने जो निकाली कि भाई मराठी भाषा आना जरूरी है बोल के, मेरे हिसाब से बोले तो गलत है. इस पर आपका क्या रहेगा आगे? आगे क्या रहेगा, अभी जो भी है सो देखेंगे आगे, जैसे एक्शन आएंगे उसके बाद वो हिसाब से काम करेंगे ना. अभी बोल के मतलब ही नहीं ना कुछ भी. तो डायरेक्ट मैडम को पूछा मैं कितने कंप्लेन आए आपके पास, गवर्नमेंट के पास में बहुत कंप्लेन आए. अरे कितने आए बोलो ना, वही बोले नहीं उन्होंने. जैसा कि महाराष्ट्र एक बड़ा राज्य है हाँ. और जहाँ पे मुंबई, पुणे ऐसे जगह जो अमराठी लोग रहते हैं, हाँ. जैसा बिहारी, यूपी, हाँ. वो लोग, हाँ. तेलुगु, हाँ. जिनको नहीं आती मराठी, उनके लिए भी कंपलसरी है. जिस वजह से अंडरस्टैंडिंग में परेशानी आती, तो इस बारे में उन्होंने कहा है. इस बारे में आपकी क्या राय है? नहीं, मैं वही बताया ना, 35-40 साल से मैं नांदेड़ में ऑटो चलाता हूँ. अभी 10 साल से नहीं चला रहा हूँ, लेकिन अभी तक तो ऑटो चलाया मैं, मेरे को तकलीफ नहीं हुई. मराठी वाले भी आए, तेलुगु वाले भी आए, तुम्हारे कर्नाटक के भी लोग आए. हमको कोई प्रॉब्लम ही नहीं है ना उसमें, ना उनको कोई प्रॉब्लम आया उसमें. ध्यान जा करने की कराने की बात ही नहीं है कुछ भी.
कमी वेळात हा कार्यक्रम आपल्याला हे करायचा आहे. महाराष्ट्र शासनाचं एक नवीन धोरण हे केलेलं आहे. जे रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालक असतील यांना एक किंवा व्यावहारिक जे मराठी आहे ते आलं पाहिजे, जेणेकरून प्रवासी आणि चालक याच्यातला जो संवाद आहे तो व्यवस्थित झाला पाहिजे, कोणताही वाद त्याच्यामध्ये झाला नाही पाहिजे. तर याकरता आज आपण हे जे शिबिर घेतलोय यामध्ये आपली जी आपण महाराष्ट्र राज्यात राहतो. महाराष्ट्र राज्याची भाषा आहे मराठी आणि त्यामुळे इथे राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी ही बोलता आली पाहिजे. अपेक्षा इतकीच आहे की बोलता आली पाहिजे. ही काय म्हणलो याच्यामध्ये काय आहे की मराठी भाषा बोलता आली पाहिजे. त्यासाठी त्यांचं परमिट आहे आणि किंवा जो वर्ग तुमचा घेतला जात आहे त्याच्यामध्ये जे अटेंड राहतील त्यांची अटेंडन्स राहील त्यांनाच ते सर्टिफिकेट इश्यू केलं जाईल. तर ह्याच्यामध्ये तुमचे प्रश्न येण्याच्या आधी मी अनेक उत्तरं देते. त्याच्यामध्ये हे सर्टिफिकेट कोणाकोणाला आवश्यक आहे तर हे सर्टिफिकेट प्रत्येक परमिट धारकाला हे सर्टिफिकेट प्रत्येक लायसन्स वाल्याला आवश्यक. समजा एखाद्या व्यक्तीकडे परमिट आहे आणि त्याचा रिक्षा टॅक्सी ही कोणीतरी दुसरा चालवतो आहे तर त्याला वाटेल माझं तर काहीच नाहीये आणि त्याच्याकडे लायसन्स आहे. कारण तुमच्या प्रती असलेल्या आमचा जो आपुलकी आहे आणि तुम्हाला येणाऱ्या ज्या अडचणी वळवल्या. खूप साधं सोपं आहे पहा. तुम्हाला रिस्पेक्ट पाहिजे आणि पॅसेंजरला रिस्पेक्ट पाहिजे. तुमच्यामध्ये आणि पॅसेंजर मध्ये जो संवाद होणार आहे तो संवाद असावा, वाद नसावा. वाद केव्हा उत्पन्न होईल जेव्हा तुम्हाला तो काय बोलतोय नाही कळणार, ती काय बोलते नाही कळणार, किंवा जेव्हा त्यांना तुम्ही काय बोलताय नाही कळणार. ह्या दोन्ही परिस्थितीमध्ये वाद निर्माण होऊ शकतो आणि मग अशा परिस्थितीमध्ये ट्रॅफिकवर परिणाम होऊ शकतो. आपण किती ते पाहिलेले छोट्या छोट्या गाडी पुढे नेली, गाडी मागे नेली, कुठेतरी पॅसेंजरला नाही समजलं, कुठेतरी तिसरीकडे सोडलं, वाद होतात. तुम्ही हा अनुभव घेतलेला आहे. तर अशा वेळेस हा वाद टाळण्यासाठी शेवटी पहा आपल्या भाषेत बोललेला माणूस असेल की ते जवळचं आहे. मग तुमच्यामध्ये आणि पॅसेंजर मधलं हे भाषेचं जे अंतर आहे ते मिटवण्यासाठी मी इथं उभी आहे. हे भाषेचं अंतर आपल्याला नको आहे. आपल्या भाषेचा माणूस आपल्याला भेटला की आपल्याला आनंद होतो, एक आत्मी समाधान मिळेल. मग ते अंतर, तो जिव्हाळा, ते अंतर मिटवण्यासाठी ते वाद मिटवण्यासाठी हा सोहळा आहे. आता ह्याच्यामध्ये आवश्यक काय आहे तुमच्याकडनं मला काय पाहिजे. तर इथे तुम्ही बसलेले आहात. ज्यांना ज्यांना मराठी येतं ते अस्खलित मराठी येतं अशाने हात वर करायचा. जवळजवळ सगळ्यांनाच मराठी येत, फक्त एक दोनच हात खाली आहेत. आता एक इथे काही युनियनचे पण अधिकारी बसलेले आहेत, मुख्य बसलेले आहेत. तर त्यांच्यासाठी मी हा फार महत्वाचा मेसेज करते की 14 ऑगस्ट नंतर हे सर्टिफिकेट तुम्ही कितीही मागितलं, आता मी येऊन स्वतः फ्री मध्ये हे सगळं देते आहे. 1 रुपया तुम्हाला फीस आकारलेली आहे का इथे येण्यासाठी? 1 रुपया तुमच्याकडनं घेण्यात आलेला आहे का? जे प्रशिक्षण मी तुम्हाला देते आहे त्याच्यासाठी हे पूर्णतः फ्री देत आहोत. त्यानंतर मात्र हे फ्री मिळेल, तुम्हाला पैसे भरावे लागतील, दंड भरावा लागेल का मिळणारच नाही, अनेक अडचणी उत्पन्न होतील. काहीतरी सोल्युशन काढूतच, पण अनेक अडचणी उत्पन्न होतील. त्या अडचणी जर टाळायच्या असतील तर आता तुम्ही आज आणि सोमवार मध्ये हे तुम्ही कम्प्लीट करून घ्या. सोमवार नंतर माझं व्यस्तता आहे की मला दुसऱ्या ठिकाणचं प्रशिक्षण घ्यायला पाठवणार आहेत, त्याच्यामुळे सोमवार नंतर मी अवेलेबल नाहीये. त्याच्यामुळे आज जितकी संख्या आहे, ज्यांना कोणाला वाटते की नको मला अडचणी नकोय पुढे चालून माझं लायसन्स माझं परमिट साठी, तर तुम्ही सोमवारी पण इथे उपस्थित राहा.
आता ह्याच्यासाठी मला काय आवश्यक आहे तुमच्याकडनं? तुमचा एक फोटो, तुमच्या लायसन्सची झेरॉक्स, तुमच्या परमिटची झेरॉक्स आणि तुमचं आधार कार्ड. हे 4 कागदपत्र मला आवश्यक आहेत तुमची. हे 4 कागदपत्राच्या झेरॉक्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. या 4 कागदपत्राच्या झेरॉक्स तुमच्या फॉर्मला लावल्या जातील आणि हे फॉर्म्स मुंबईला जाणार आहेत. हे मुंबईवर तुम्हाला 16 किंवा 17 तारखेला इश्यू होणार आहेत. सगळे जे काही सर्टिफिकेट तुम्हाला येणार आहेत ते इश्यू 16 किंवा 17 तारखेला होणार आहे. त्यानंतर कोणीही तुम्हाला, म्हणजे मी तर काही येणारच नाहीये, पण कोणीही तुम्हाला एंटरटेन करणार नाही आमच्यापैकी. आता ह्याच्यामध्ये पहा, मी काही प्रश्न विचारते, फक्त एवढंच आहे की हात वर करा उत्तर देण्यासाठी. मग म्हणजे हे तुमची क्लासही झाला आणि हे तुमची एक्झामही झाली. ह्याचे प्रोसिजर कसे मी सांगते ऍक्च्युअल, पण तुमच्यासाठी मी ही वरतून परवानगी मागून घेतलेली आहे. ह्याची प्रोसिजर कंपल्सरी 4 क्लासमध्ये तुम्ही हे वाक्य शिकायचे आहेत. 4 क्लास नंतर एक वरून टीम येणार जी तुमची परीक्षा घेणार आहे. त्या टीम मध्ये मी असणार नाहीये, त्या टीम मध्ये वरतून लोक येणार आहेत. ते लोक तुमची परीक्षा घेणार. तुम्हाला जर उत्तर देता आली तर तुम्ही पास, तुम्हाला सर्टिफिकेट साठी तुमचं नाव जाणार. ते जर उत्तर देता आले नाहीत तर तुम्ही नापास, तुम्हाला परत तो क्लास अटेंड करावा लागेल. मग हे सगळं टाळण्यासाठी मी तुमच्या सोयीसाठी तुमचा विचार करून इथे एका क्लासमध्ये आपण अटेंडन्स तुमच्या विचार घेईन, पण एका क्लासमध्ये मी 16 वाक्य असल्यामुळे आणि तसं मराठीचं ज्ञान बहुतेक सगळ्यांना असल्यामुळे आपण ही सुविधा घेऊ शकतो. आता तुम्हाला प्रवासी म्हणतो आहे की मी हिंदीमध्ये म्हणते, तुम्ही उठून मराठीत ते सांगायचे की मुझे करोडा जाना है. हा, व्हेरी गुड. बसा. आता गाडीमध्ये बसताना कुठे जायचं असेल, कुठं जायचं असं विचारायचं, कहा जाना है सर, मी चुक करते, कहा जाना है, कुठे जायचंय, बरोबर आहे. आता समजा खूप ट्रॅफिक लागलेली आहे, काय म्हणाल प्रवाशाला? ट्रॅफिकलाही जाम आहे पाहिजे, असं बोली भाषेत उत्तर आपल्याकडे जाऊ शकतो वापर. ट्रॅफिक फार जाम आहे वगैरे, आपण लई जाम आहे, काही वेळ लागेल दादा, वेळ लागेल पोचायला, बरोबर आहे. समजा तुम्हाला एखाद्या ठिकाणी उभे आहात आणि आता जेवणाची वेळ झाली किंवा जसं आज नमाज आहे तर नमाजची वेळ झालेली आहे, तुम्हाला प्रवासाला घेऊन जायचं नाहीये. काय बोलणार त्याला तुम्ही? त्याला उत्तर न देता निघून जाणार का? अरे थांबा थांबा थांबा, मी त्या मधले दादा बसलेत ना, त्यांना म्हटलं दादा थांबा, मला जायचंय. तुम्हीच दादा उठा ना. नाही तुमच्या मागच्या. हा सर, तुम्हाला म्हटलं दादा मला आता इथे वजिराबादला जायचंय, हा तुम्हाला यायचं नाहीये, तर काय देणार? निघून जाणार? नाही, मी त्यांना बोलणार ना की मी सांगणार ना की मॅडम मी तुम्हाला सोडतो. हो. नाही, मी म्हणते आता तुम्हाला सोडायचं नाही, तुमची नमाजाची वेळ झाली आहे, तुम्हाला जायचंय, अशा वेळेस तुम्ही काय उत्तर देणार? मी सध्या जाणार नाही मॅडम म्हणणार. हा, उत्तर काय देणार? मला नमाजला देवदेवाला जाणार नाही, मला नमाजला जायचं, तुम्ही दुसरा ऑटो. तिथं उत्तर तुम्हाला असं द्यायचं आहे की माफ करा, मला मी आता येऊ शकत नाही, मला माझा नमाज पडायला जायचंय. तिथं थांबव म्हणतायत ते दादा ताई तुम्हाला, तुम्ही निघून जातायत. असं करणं अपेक्षित आहे का? आपल्याला रोजचं आपलं पोट त्याच्यावर भरताय म्हणजे तो आपल्यासाठी काय आहे? आपला अन्नदाता. जो कोणी आहे तो आपला अन्नदाता आहे. मग अशा वेळेस त्याला इग्नोर करून जायचंय का? नाही, त्याला उत्तर देऊन जायचंय व्यवस्थित की माझं नमाजाची वेळ झाली आहे, मला जेवायला जायचं आहे. जे काही तुमचं कारण असेल, कुणी घरी आजारी असेल, तुमच्या कारण अनेक आहेत तुमच्याकडे, तुमच्या घरी कुणीतरी आजारी आहे, मग तुम्ही सांगा मी तुम्हाला सोडू शकत नाही कारण माझ्या घरी मला हॉस्पिटलला जायचंय, मला डबा द्यायचा आहे, मला शाळेची मुलं सोडायची, अनेक कारण. बरोबर आहे. अगदी मी काही फक्त हे कर, बरोबर आहे. 16 वाक्य. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला असं म्हणायचंय, जरा आगे रोकिए किसी को साथ लेना है. मराठी याचं मराठी काय बोलणार? तुझं मराठी मातृभाषा आहे ना? नाही. हा, तुम्ही सांगा. जरा आगे रोकिए तो साथ लेना है. तुम्ही येणार आहे सोबत
यायचंय. हा, व्हेरी गुड. म्हणजे जवळजवळ सगळ्यांनाच येते. फक्त या चाचांनी हात वर केला नाहीये, मराठी या ठिकाणी. तर त्यांना आता पाऊस सुरू, सॉरी, बारिश शुरू हो गई है. चाचा जी आप उठिए, बोलिए. हाँ, फिर हाथ नहीं उठाए थे आपने. हा, आता समजा खूप रस्ता खूपच खराब आहे, अतिशय खराब रस्ता आहे आणि काही काळजी करून कुछ चिंता मत करो, सही सलामत पहुंच जाएंगे आप. हम आपको सही सलामत पहुंचाएंगे. कसं म्हणणार आहे? मराठी भाषिक नकोय. तुम्ही मराठी भाषिक असता ना, तुम्ही मराठी भाषिक आहे. मराठी भाषिक नको, त्यांच्या घरी मराठी भाषिक आहे. त्याची घ्या. मराठी भाषिक आहे. नाही, हा, बोला. कोणी काय घाबरायची इच्छा नाही आणि आम्हाला निवांत घेऊन जातो. तुम्ही काय काळजी घेऊ नका, निवांत घेऊन जातो. तुमच्या प्रवाशाला तुमच्या हिशोबाला तुमच्या घरी सोडतो. बघा बरं, ह्यांची मराठी बरोबर होती का, कळाली का? हेच पाहिजे आपल्याला. मराठी कळाली का यांची? नाही. कसं पाहिजे होतं वाक्य? आता तुम्हाला परत एकदा, आता लक्ष द्या त्या वाक्याकडे. काय वाक्य आहे? काय म्हणाले होते मी? की चिंता मत करो, आपको सही सलामत घर पहुंचा दूंगी. दूंगा. चिंता मत करो, आपको सही सलामत घर पहुंचा देंगे. हाँ, बोलो. ह्याच्यासाठी मराठी आवश्यक आहे. अजून कोण? हा, तुम्ही तिथे. हा, वा. इथे म्हणजे फार मेहनत घ्यायची गरज नाहीये. आता फक्त तुम्हाला हे मात्र लागू पडणार की तुम्हाला व्यवस्थित वाक्य करावे लागणार. कुठले तुम्ही? मग मराठी कशी येत नाही? अच्छा, उभारल्यामुळे थोडस बोलतो. मराठीमध्ये शिक्षण झालेलं आहे थोडा. आता एवढे असं पण कदा बोललोच नाही. हे पण असतं, पहा, हे पण असतं, हे पण आलं पाहिजे पण बोलता. इतके समोर कधी बोलत नाही असं हे झालं. अच्छा, म्हणून मराठीमध्ये बोलतो, सगळं करतो. मराठीमध्ये शिक्षण झालेलं आहे. मराठी येते. येते. बस, इथं बहुतेक जणांना मराठी येते. मग आपला एकच क्लास हा पुरेसा आहे. फक्त मी काय करते, आता सगळे वाक्य अतिशय दूर त्यात किसने गाना लगा दिया और पैसेंजर बोल रहा है गाना बंद कर दो, मुझे तकलीफ हो रही है, गाना बंद कर दो. मराठीत कसं होणार आहे त्यांचं? तुम्ही सांगा. अभाषिक, मराठी अभाषिकांकडनं अपेक्षित आहे. मराठी अभाषिक, हा, सांगा. असं सांगायचं, बरोबर आहे. त्यानंतर एक वाक्य आहे अजून. आता जरा धीरे चलो ना, बहुत खड्डे है, कमर दुख रही है. हा, कसा सांगा. कारण नाही दादा तू नको. हा, धीरे म्हणणार का? मराठीत धीरे म्हणणार. दमाने सांगा जरा. त्रास होते जरा मानकामध्ये कमरमध्ये धीरे धीरे मराठीत काय म्हणणार? हळू चालवा म्हणणार. हे नाही, अवघड नाहीये, सोपच आहे. फक्त आपण इथे राहतो. तुम्हाला एक गोष्ट सांगते, आता सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे की IAS म्हणजे कलेक्टर असतील किंवा जे IAS ऑफिसर आहेत ग्रेडचे, ते ज्या राज्यामध्ये जातात ड्युटीला, तर फक्त तुम्ही बरोबर आहे की नाही सांगा, त्या राज्याची भाषा येणं गरजेचं आहे. आणि त्याच्यात महाराष्ट्रात जर ते येत असेल तर त्या महाराष्ट्रातली मराठी भाषा येणं त्यांना गरजेचं आहे. नाही तर त्यांना त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. तर हे बरोबर आहे का नाही? म्हणजे जर IAS कॅडरच्या लोकांना प्रशिक्षण घेऊन इथं येऊन, म्हणजे आता उत्तर प्रदेशचे असतील, त्यांची हिंदी असते भाषा, बरोबर आहे, मग त्यांना मराठी येणं गरजेचं आहे. अशा वेळेस काय केलं जातं, ते मराठीचा क्लास लावतात आणि प्रॉपरली मराठी शिकतात. त्यांना मात्र 200 पेजेसचे पुस्तक नाही, त्यांना चांगलं मोठं 500 पेजेसचं पुस्तक असतं. आपण तुम्हाला काय केलेलं आहे, 200 वरून 16 आणले. आता पहा, लेफ्ट म्हणायचंय, मराठीत काय म्हणणार? लेफ्ट. लेफ्ट हँड. लेफ्ट, मी तरी हात दाखवतीये. लेफ्ट, डावा. राईटला काय म्हणतात? आगे, आगे, पीछे. म्हणजे दाएं बाएं लक्षात आलं? करीब, ऊपर, पुल के ऊपर है. बरोबर आहे.
आता तुम्हाला त्याला विचारायचंय, म्हणजे आता अनेक वे असतात एखाद्या ठिकाणाला जायला. कहाँ से ले लूं, कुठून घ्यायचं, सीधा लेना या राइट को जाना. तुम्ही बोलत होता सर, तुमची भाषा मराठी आहे. सीधा लेना या राइट से जाना, काय म्हणणार याला? हा, पण म्हणजे आधी तर सरळ जायचं की उजव्या बाजूला जायचं. आता तुम्हाला एकच नाही, अनेक पॅसेंजर घ्यायचे. आपल्याकडे तर नांदेडला शेअरिंगच आहे. मेरा ऑटो शेअरिंग आहे मॅडम, मेरा ऑटो शेअरिंग आहे दादा. याला मराठीत काय म्हणणार? काहीच जण उत्तर द्यायला लागले, बाकीच्यांचं कसं होणार? बरं मग वरतून हे करून, हा ठीक आहे मला माहिती आहे नाही गोष्ट, असं तुम्ही म्हणताय. काय म्हणणार? हा ठीक आहे मला माहिती आहे. मला माहित आहे. हा ठीक आहे मला माहिती आहे. अरे मीच मराठीत बोलायचं. आता कधी कधी असं होतं की तुम्हाला पेट्रोल भरायचंय, तुम्हाला सीएनजी भरायचंय, बरोबर आहे. म्हणजे सीएनजी भरना है आपको थोड़ा इंतजार करना पडेगा. मराठीत कसं म्हणणार याला? अभाषिक मराठी. दादा तुम्ही आहेत ना शिक्षणाला आहात ना? सांगा काय म्हणणार मराठी. तुम्ही मराठी ऐका यांचं आता. सर मला सीएनजी भरायचं आहे, थोडा टाइम लागतो. हा थोडं टाइम लागतो. ओके. अजून काय आता तुम्हाला काही अडचणी आहे त्याच्यामध्ये? 14 तारीख निघून गेल्यानंतर तो माझा विषय नाही. माझा विषय फक्त 14 तारखेपर्यंत तुम्हाला ते सर्टिफिकेट कसं मिळेल त्याच्यासाठी तुम्हाला मदत करणे. 14 तारखेनंतर जे येणारच नाही त्यांचं काय करायला ते बघून घेईल डिपार्टमेंट आणि ते बाकीचे सगळे लोक. तो माझा विषय नाही. माझा विषय एवढाच आहे की 14 तारखेपर्यंत ज्यांना परमिट आहे, ज्यांचे लायसन्स आहे, ज्यांचे टॅक्सी आहे, ज्यांचे ऑटो आहे, जे भाड्याने ऑटो चालवत आहेत, अशा सगळ्यांना हे सर्टिफिकेट गरजेचं आहे. क्लास आपला झाला. आता फक्त मला तुम्हाला काही अडचणी असतील तर मला विचारा. त्यानंतर जे जे आज आलेले आहेत, फोटो कोणी कोणी आणले? फोटो आणलेले ज्यांनी फोटो, आणि मग मी जे 4 कागदपत्र सांगितले त्याचे आहेत सोबत, तुमच्या झेरॉक्स आहेत सगळ्यांच्या सोबत. ज्यांच्याकडे कागदपत्र आता उपलब्ध आहेत आणि फोटो आहेत त्यांनीच फक्त फॉर्म भरायचा. आज ज्यांच्याकडे नाहीये त्यांच्यासाठी आपण, आणि जे आज आलेले नाहीयेत, इथे अनेक तुमचे युनियनचे पदाधिकारी आहेत, तर तुम्ही तुमच्या लोकांना निरोप द्या आणि त्यांच्याकडनं हे फ्री मध्ये होत आहे तर करून घ्या, अशी माझी विनंती सगळ्यांना. करायचं नाही करायचं नंतर येणाऱ्या अडचणींना तुम्ही तोंड द्यायचे. बोलली जाते हे सर्टिफिकेट त्यांना मिळणार नाही. इथे जे जे मराठी अस्सल मराठी लोक बसलेले आहेत त्यांना हे सर्टिफिकेट आपण देणार नाही. ज्यांच्या घरी हिंदी, बिहारी, गुजराती, तेलुगू अशी भाषा बोलली जाते अशांना हे सर्टिफिकेट गरजेचं आहे. काय काय सगळ्यांना लागू आहे. तुमचं तुम्हाला मराठी येते का नाही हा संबंध आहे. फक्त ड्रायव्हरला पण मी सांगितलं की ते मग ऐका तुमचा प्रश्न. तुम्ही कोणाची तरी XYZ पर्सन कोणाची तरी गाडी घेऊन चालवतोय, पण तुमच्याकडे लायसन्स आहे की नाही, तुम्ही गाडी चालवताय की नाही, मग तुम्हाला हे सर्टिफिकेट लागणार आहे. पहिल्या 2 वाक्यातच हे मी सांगितलं होतं. हा प्रश्न येतो मला माहिती आहे, कारण अनेक ठिकाणी प्रशिक्षण झाल्यामुळं हा प्रश्न येतो की बाबा माझी तर स्वतःची गाडी नाहीये, माझी तर स्वतःची टॅक्सी नाही, काळी पिवळी गाडी चालवणारे पण आपल्याकडे टॅक्सी म्हणजे ओला उबेर नाहीये, पण आपल्याकडे काळी पिवळी चालते, त्यांना सुद्धा हे गरजेचं आहे. काळी पिवळी समजा अमुकांची आहे तर तमुकांना ते लागणार आहे, कारण ते चालवत आहेत. X माणसाची ती गाडी आहे आणि Y माणूस चालवते तर त्याला लागणारच ना कंपल्सरी. हा
त्याची जर मातृभाषा मराठी असेल, घरी मराठी बोलत असेल तर त्याला काही हरकत नाही. इतकाच विषय आहे फक्त. अजून कोणाला काही अडचणी? हे झालं टॅक्सी आणि परमिट साठी. बाकीच्या हेवी लायसन्स साठी ट्रक चालक आहे. हे बी माझा विषय आहे का? माझा विषय एक सेकंड. माझा विषय इतकाच आहे की तुम्ही आणि पॅसेंजर गावामधले यांचा सुसंवाद घडावा, वादविवाद टळावा, इतकाच विषय. हा, खूप कंप्लेन आलेले आहेत सर. हे खूप कंप्लेन आलेले असल्यामुळेच एकत्रित संपूर्ण महाराष्ट्रातून, खूप छान प्रश्न आहे सर, बसा आपण प्लीज. संपूर्ण महाराष्ट्रातून अशा अनेक गोष्टी, भाषा हे फार मोठं माध्यम आहे आपलं. तुमचं तर भाषेवरच चालणार ना. बसा, या, बसा, चला, इकडं जायचंय, तिकडं जायचंय, नाही जायचंय, हो जायचंय, हे सगळं आपण बसावं सर प्लीज. तर ह्यामुळे ना अनेक तक्रारी या गेलेल्या असतील आहेत. त्याचा आकडा वगैरे विचारला तर मला तो माहिती नाहीये. पण त्यामुळेच एक मंडळ स्थापन करण्यात आलं आणि त्या मंडळाच्या मार्फत मी तुम्हाला सांगितलं 200 पेजेसचं पुस्तक होतं तुम्हाला अभ्यासाला. असं मी एका किती अर्धा पाऊण तासामध्ये हे संपवायला लागलं तुमचं 200 पेजेसचं पुस्तक. आम्ही म्हटलं की का बरं त्यांनी काही त्याचं रोजगार बंद करायचंय का? त्यांनी 200 पानाचं पुस्तक वाचायचंय की हे शिकायचंय? त्याला मराठी बोलता आली पाहिजे, इतकाच विषय आपला. मग मराठी बोलता आली पाहिजे, ह्याच्यासाठी त्याचं लेखी पुस्तकाची काय गरज आहे? मग ते आपण फक्त 16 वाक्यांमध्ये आपण ते करून घेऊ. मग 16 वाक्य कुठे आणि 200 पानाचं पुस्तक कुठं? विचार करा तुम्ही. किती सोय करून दिलेली आहे तुम्हाला. त्याच्यामुळं शक्यतो सगळ्यांनी हे घ्यावं. याच्यासाठी फ्री मध्ये आहे. नंतरच्या अडचणींना आम्ही येणार नाहीच आहे त्या अडचणी सोडवायला, कारण तो आमचा विषय नाही. आमचा विषय आता तुम्हाला काय अडचण येते ती विचारा, ती अडचण तुमची सॉल्व्ह केली जाईल. ते सर्टिफिकेट तुम्हाला, पण तुमच्याकडनं पैसे घेतले जात नाही, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला इथे यायचंय, सह्या करायच्यात, इथे काही प्रश्नांची उत्तर द्यायची, जसं मी आता घेतलं, आणि तुमचं सर्टिफिकेट, तुमचे फॉर्म मीच घेणार आहे. ते फॉर्म तुमचे ते पाठवले जातील मुंबईला. सर्टिफिकेट मी करणारच नाही, सर्टिफिकेट बरोबरच येणार आहे. मराठीवाले नका उभारू. हेल्मेट वापरायला आयडिया नाही तुम्हाला. बघा. काय म्हणणार? हेल्मेट हेल्मेट वापरणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर आता थोडे इथले जे घेतले नाही ते वाचले आपण. कृपया मीटर चालू कीजिए. मीटर चालू कीजिए. हाँ, अभी कोई और दूसरा बंदा और ये आप अभी तुम्ही मराठी आहे दुसरं मीटर चालू करा. अच्छा, अगर आप ऑटो रिक्शा है, आपको मैं बैठा हूँ आपके रिक्शा में प्रवासी, मैंने बोला मीटर चालू कीजिए, तो तुम्ही मला काय उत्तर देणार? मीटर चालू उत्तर काय देणार? साहेब मीटर चालू केले आहे, बरोबर ना? हे उत्तर मी आपको आना चाहिए. हे उत्तर हे तुम्हाला यायला पाहिजे की साहेब मी मीटर चालू केला आहे, मी मीटर चालू केला. नहीं तो ठीक है, अपने मीटर चालू करा, आपने मुंडी हिलाएंगे चालू कर देंगे, आपको आप जवाब भी देना. और मराठी ते पहुंचने में कितना टाइम लगेगा, कितना समय लगेगा? अभी कोई भी उठो, हाँ बोल दो, पहुंचने में कितना? अगर मैंने ये सवाल पूछा, अगर मैंने सवाल पूछा मुझे पहुंचने में कितना टाइम लगेगा, आप मराठी के मुझे जवाब दो. मला समजा आता बस स्टँडला नाही, पोहोचायला किती वेळ लागेल? मला मराठी जायचं, दादाला ज्यांना इथे तुम्हाला विचारलं की पहुंचने में कितना टाइम लगेगा, अभी आप उसको मराठी में जवाब दो. पोहोचायला किती वेळ लागेल? आता 5-10 मिनिट लगेल. व्हेरी गुड. चला. मराठी 5-10 मिनिट लगेल. लागेल म्हणा. या, या.
पास ऑनलाइन है, हाँ, और किसी के पास ऑनलाइन नहीं है, कैश है उसके पास। अगर पूछ रहे हो मेरे पास ऑनलाइन नहीं है पेमेंट करने के लिए, तो कैश चलेगी क्या? या वाइस वर्सा, या उल्टा, क्या मेरे पास कॅश नाही आहे, ऑनलाईन चलेगा क्या? हे दोन्हीचे उत्तर द्यायचे मला मराठी. मेरे पास, अरे ऑनलाइन भी क्या चलत कॅश के चलत दोन्ही आमच्या अवेलेबल आहे. अच्छा. मस्त. इंग्लिश नव्हतेच नाही, काय हरकत नाही. चांगलं आहे, कदाचित एखादी पॅसेंजर इंग्लिश मध्ये तुझ्याशी बोलले तर तुम्हाला अजून चांगलं. आणि त्याच्यात तुम्हाला उपयोग करायचा. आपला विषय आता मराठी. आपके उतरने की जगह आ गई, हम पहुंच गए. नवीन पैसेंजर मराठीत कसं सांगणार? अभी मैं आपकी गाड़ी में बैठा, मैं बस स्टैंड आ गया, आपको बोलना है कि मतलब बोलो. आपली जागा आलेली आहे सर बस स्टँड, आपण उतरू शकता. जागा म्हणण्यापेक्षा काय म्हणायचं, हा. पाऊस येते खूप. पैसेंजर म्हणत होता कि दोनों तरफ की खिड़कियां लगा लो, बहुत बारिश आ रही है. टैक्सी में बैठा है, बोला मैंने पर्दे लगा दो, बोल दो. ऑटो में पर्दे रहते हैं, दोनों तरफ के पर्दे लगा दो, बहुत बारिश आ रही है, भीग रहा हूँ. ये मराठी पडदे लावून टाक. काय झालं तुमचं पर्स काहीतरी गेलं माझ्या ऑटो मध्ये, विसरले तुम्ही, आणि ते पर्स आहे की नाही माझ्या ऑटो मध्ये आहे. आणि तुम्ही सध्या कुठे आम्ही घेऊन येऊ का? बरं तुम्ही कुठल्या स्टॉपच्या बाजूला उभा आहात? मी खेळामध्ये पास आहे. एक काम करता का तुम्ही, ते यशवंतराव चव्हाणचं गार्डन आहे, विसावा गार्डन, तिथे येतं का? येतो ना साहेब. किती वेळ लागेल तुम्हाला? कमीत कमी 10 मिनिटं लागते साहेब. चालेल, काय हरकत नाही, आरामात करा. ठीक आहे सर. धन्यवाद. ओके. हा आताच सामाजिक ऑटोरिक्षा चालक आपल्याकडे असतील, याकरता इथल्या लोकांना मला ते चेक केले आणि उपाय करतो की हा त्यांचा उद्देश आहे. आमचा उद्देश कारवाई करणे हा नाही. ही लोक काय करतात, प्रवासी असतील आपली बसतात रिक्षामध्ये, माझ्यासारखे सर्वसामान्य मग त्यांना आपण सेवा देतो. मराठीत बोलल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा विश्वास प्रवाशांचा तुमच्यावर निर्माण होतो, कायम निर्माण होतो. आणि मराठी भाषा ही समृद्ध आहे. मराठी बोलायला प्रवास केली ना प्रवाशांसोबत, ही तितकंच रात्री 8-10 नंतरही त्याबरोबर प्रवास करताना कुठल्याही प्रवाशांना माझ्या भविष्याला किती वाटतं, याकरता तुमची मराठीचा एकदम यथेच्छ उपयोग करा. चेकिंग होत राहील, परत वाटलं पाहिजे असं वातावरण आपल्याकडे तयार होण्यासाठी मराठी आपल्याला मदतच करणार आहे. तेव्हा मग मराठीचा उपयोगच करा. ठीक आहे. सर आभार मानते. या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शन ज्यांनी केलेलं आहे आपल्याला, आणि जी मराठी भाषेविषयी जे आपले ज्ञान कसं आहे याची जी परीक्षा घेतलेली आहे, त्या सौ आनंददादा पट्टी मॅडम यांची मी कार्यालयातर्फे आभार मानतो. व सर्व आपण उपस्थित चालक, मालक, रिक्षा, ऑटो, टॅक्सी यांचे पदाधिकारी सर्वांचे मी कार्यालयातर्फे आभार मानतो. त्यानंतर आता जी प्रमाणपत्रासाठी जी प्रोसेस करायची आहे, त्यासाठी बाजूच्या रूममध्ये सर्वांनी हजर व्हायचे आपले डॉक्युमेंट घेऊन. आणि आता हा कार्यक्रम शिबिर यशस्वीपणे पार पडलं असं मी आहे.